अकोले गट सुगाव बुद्रुक युगपुरुष आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षक श्री छत्रपती संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर आपल्या कारखान्याचे खरे आधारवड असणारे कैलासवासी अजितदादा पवारसाहेब तसेच या कारखान्याचे मुख्य संस्थापक तथा चेअरमन तथा माझे गुरु असलेले वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब तसेच माझे वडील कैलासवासी गोपीनाथ विठ्ठल देशमुख गुरुजी तसेच या तालुक्यातील जे या अहवाल सालामध्ये सभासद असतात नागरिक असेल जे कोणी दिवंगत झाले असतील त्या सर्वांना मी नम्र अशी श्रद्धांजली आणि प्रणाम अर्पण करतो आणि तसेच या स्मृतीस त्यांना अभिवादन करतो. समोर बसलेले सर्व सभासद जे खरे मूळ मालक आहे ते सन्माननीय सभासद मायबाप यांना मी नम्र प्रणाम करतो. वैभव भाऊ पिचड साहेब तसेच सन्माननीय व्यासपीठ व माझा लहानपणचा जिवलग मित्र आमदार किरण लांटे साहेब या सर्वांना नमन नाही करत हो या सर्वांना स्मरून मी असं म्हणतो की हे जे कामगार आहेत आपले आयुष्यभर ज्यांनी पोटाला चिमटा घेऊन अर्ध पगार राहून आताची उपाशी राहून हा कारखान्याची कामधेनू जिवंत ठेवली आहे त्या सर्वांना मी प्रणाम करतो. कारण ही कामधेनू जिवंत ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच आज माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब सॉरी मी नंतर उल्लेख केला त्यांचे पण स्मृतिदिन आहे. आता मला मच्छिंद्र मंडलिक साहेबांनी सांगितलं त्यांनाही विनम्र अभिवादन करतो. आणि हे जे चालू आहे समजा आपल्या कारखान्यामध्ये माझ्या माहितीनुसार मी 3-4 दिवस माहिती घेतली कमीत कमी 7 डिपार्टमेंटला चीफ नाही आहेत. आता सध्याचे जे गुळवे साहेब कोणतरी शेतकरी अधिकारी आले आहेत ते शेतकऱ्यामध्ये त्यांचं अतिशय चांगलं म्हणजे वातावरण आहे का अतिशय चांगला आणि उत्कृष्ट अधिकारी असा आलेला आहे याचे गुळवे साहेब हे पण म्हटले त्यांची ओळख करून द्यावी आपल्या कारखान्यात. तसंच या 7 जे विभाग प्रमुख नाही आहेत आता सावंत साहेब आता मागच्या वेळेस मला वाटतं किरण भाऊनी सांगितलं होतं का वाटलं तर त्यांचा राजीनामा घ्या. काल परवा मला कोणतरी म्हटलं की त्यांनी त्याचा राजीनामा घेतलेला आहे असं मला नाही त्यांना एकत्रित पगार आहे मनकर साहेब त्यांना एकत्रित पगार आहे 40,000 तरीसुद्धा त्यांचा पगार वाढवलेला आहे तुम्ही माहिती घ्या. आणि एकत्रित पगारवाले काही कर्मचारी आपले असे जे तालुक्यातले ऊस उत्पादक सभासद आहे ते मरायला टेकलेत पण त्यांना अजून एकत्रितच पगार आहे. वैभव भाऊ त्यांना अजून साहेब असताना मी जेव्हा पी होतो त्या टायमाला 250 जणांची एक खटी त्या साहेबांनी परमनंट ऑर्डर काढली होती. अजूनही काही अधिकारी आहेत माननीय गायकर साहेब एवढ्या मोठ्या आजारातून उठलेले आहेत ते यशस्वीपणे कारखाना चालवतो आहेत. आणि हे कारखाना चालवतो आहेत म्हणजे हे काय गुन्हेगार नाही आहेत परंतु आता 4 वर्ष झाले शेवटचं वर्ष राहिले त्या तक्रारी त्या ज्या सभासदांनी मांडलेल्या सूचना आता पोस्टाने तुमच्या सभासदांच्या तक्रारींचे पोस्टाने उत्तर येणार होते असे मागच्या आधी सभेमध्ये सांगितलं गेलं होतं. किती सभासदांना पोस्टाने उत्तर घरी आले त्यांनी हातवर करावा मला तर काय आला नाही. मी पण 3 प्रश्न उपस्थित केले होते. दुसरं असं की मागच्या वेळेस 22 कोटी रुपये माझ्या माहितीनुसार माहिती खोटी असले तर मी क्षमा मागतो MD साहेब माझ्या माहितीनुसार मागच्या वेळेस 22 कोटी रुपये काहीतरी बाहेर लेबरला वाटले होते. त्यापैकी किती लेबर आलं किती पैसे राहिले लेबर मागच्या वेळेस कमी आल्यामुळं ह्या मागच्या चालू हंगामामध्ये कमी आल्यामुळं आपला कारखाना अनेक वेळा नोक्यान झाला म्हणजे ते एक मोठं नुकसान असतं. कामगार बसून राहतात सगळी यंत्रणा बसून राहते सगळे ते एक मोठं नुकसान झालं. त्यानंतर कारखाना काही दिवस जास्त चालवावा लागला बरोबर. मग ते 22 कोटी रुपये दिले त्याचे लेखी उत्तर किती त्याचे रिकव्हरी झाली किंवा किती कामगार आले किती पैसे आपले त्यांच्याकडे राहिले याचं पण आपल्याला उत्तर पाहिजे. दुसरं असं की आता प्रत्येकजण कारखाना चालू होताना किंवा प्रत्येक संचालकांनी असं केलं होतं की 50 लाख बोजा त्या प्रत्येक कारखान्यावर प्रत्येक संचालकावर चढून घ्यायचा होता बरोबर. मी काय म्हणत नाही त्यांनी चढून घ्यावा ते काय गुन्हेगार नाही मी पहिल्यांदाच सांगितले. मागच्या वेळेस पहिल्या सभेत मी सांगितलं होतं काय यांना कारभार करू द्या आणि मग यांना हे मांडा. मी पण उमेदवार होतो इथं बरोबर मला पण 400 मतं पडलेत गायकर साहेब. तर माझं म्हणणं असं आहे याच्यामध्ये अकोले गटामध्ये मला त्यानंतर वैभव 5 वेळा मला संधी आली काय स्वीकृत संचालक घेण्याची. माझ्यात कोणती अपात्रता होती मला माहिती नाही. मला प्रशासनाचं नॉलेज नाही की मला मंत्रालयातलं नॉलेज नाही का मला सामाजिक नॉलेज नाही का राजकीय नॉलेज नाही. कशामुळं मला ठेवलं गेलं तेव्हा काला 50 लाख चढितो बोकांडी गबस शांत बस कशाला होतो संचालक काय आहे त्याच्यात. आणि मग मी होतो जेवढे संचालक त्यांनी 50 लाख रुपये चढवले का कारखान्याच्या याच्यावर मला द्यायची वादातला मुद्दा घालायचा
नाही आहे. दुसरा आज फोटोचा मुद्दा आहे. फोटो छापायचे प्रत्येक वेळेस प्रत्येक सभेमध्ये याचा फोटो राहिला त्याचा फोटो राहिला, हे मान्य आहे. अनेकांनी योगदान दिले. माननीय स्वर्गवासी वंदनीय माझे गुरु मधुकररावजी पिचड साहेब, यशवंतराव वांगरे साहेब, ओके, आणि भाऊसाहेब हांडे साहेब आणि दादासाहेब रुपोते साहेब, या चौघांनी त्यावेळेस मान्यता आलेली आहे. आपल्या कारखान्याचे अनेक वेळा व्हॉट्सअपला कशी स्थापना झाली, त्यावेळेस टेलिफोन नव्हते, त्यावेळेस लँडफोन होते, कसा दिल्लीहून तो निरोप आला, हे सगळे आपल्या व्हॉट्सअपला कायम आपले सगळे मित्र फिरवत असतात. मग मुद्दा असा आहे, एक तर सगळ्यांचे बारकाईनं सल्ले घेऊन सगळे फोटो छापा, नाही तर युगपुरुष आपल्या आई बहिणीचं कुंकू त्यांनी शाबीत ठेवलं ते छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक संभाजी महाराज आणि श्री अगस्ती महाराज, हे तीनच फोटो छापा. आणि त्यानंतर कोणत्याच फोटोचा तुम्ही विचार करू नका, संचालकाचा छापू नका आणि कोणता छापू नका, असं माझं विनंती राहील. सगळ्यांना विनंती राहील. फोटो परत वाद होणार नाही आणि त्यासाठी दरवेळेच्या आधी सभेमध्ये अर्धा एक तास जाणार नाही. विजूभाऊंनी जी भूमिका मांडली ती मला मान्य आहे. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आभार आहे.